सो आता फूड मॉलला आलो आहे. 7:15 वाजलेत आणि थोडीशी भूक पण लागली. सो म्हटलं ते चहा वगैरेच घेऊयात, कारण की एवढं सकाळी जास्त जाणार पण नाही. सारंग झोपला आहे, सो त्याची उठायची वाट बघतोय. हे पण झोपले लगेच. चलो. सो अशा प्रकारे आम्हाला फुल ट्रॅफिक लागलेली आहे, पूर्णपणे 47 मिनिटाची. सो आता बघू, पूर्ण घाट जाम आहे. बोलली होती ना थोडं लेट निघू. बोला था ना. सो आता एवढ्या गर्दीमध्ये आता बघू कधी सुटतो हा घाट. फायनली आम्ही पोचलो आता भाऊच्या इथे. यावेळेस आम्ही डायरेक्ट इथे आलोय. आता आज इकडेच थांबू आणि उद्या आम्ही जाऊ आमच्या घरी. सो कनेक्ट राहा. आज दिवसभरात काय काय होईल ते मी या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. सो मम्मीचा कॉल आला होता. मम्मीला म्हटलं आम्ही आज येत नाही, आम्ही उद्या येणार आहे. तर बघूया आता त्यांची रिॲक्शन काय आहे. आता आम्ही आधी विशालभाऊच्या घरी आलो आहे, नंतर अमोलकडे जाऊ. विशालभाऊ 4th फ्लोअरवर असतो आणि अमोल 6th फ्लोअरवर. सगळे तुम्ही आत्ता उठले का? आम्ही सकाळपासून विचार होते, अजून कोणाचाच फोन कसा काय आला नाही, कुठे पोचले विचारायला. नितीन मला किती चिडवत होते माहिती का? म्हणतो ते मम्मी पप्पाला काळजीच नाही. आज मी उठले लेट आणि मग प्रिन्सला काय घेऊन गेले. मग आल्यावर फोन केला. पिंचू पप्पाचं काम चालू. ती माझी बबट आहे. माझी बबट कुठे आली? बुबू. ओ हो 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 हो. कोण आलं? बस बस बस. कोण आलं ग? शाळेत दीदी पाहिलं असेल मग आम्हाला. त्याला गाडी दिसली खाली. पण वासू आता गेला का भाऊ? त्याला ब्रूम दिसली इकडे खाली, ब्रूम. सो सकाळपासून मी काहीच शूट केलं नाही, कारण की आलो मस्तपैकी जेवण वगैरे केले, गप्पा वगैरे मारले आणि झोपून घेतलं. सकाळी लवकर उठलो होतो आम्ही. सो मस्तपैकी झोपलो वगैरे आणि आता उठलो आहे. आम्ही पुण्यात का आलो होतो ते सांगते मी तुम्हाला. हे पोरांचे लय आवाज आहेत. आज जाते मी. सो आम्ही पुण्याला आलो आहे, कारण की पप्पांच्या माझ्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. सो त्यांना भेटायला आलो आहे आम्ही. आणि आता गावची यात्रा पण आहे, म्हणजे माझ्या माहेरची, नांदूरची. सो आम्ही आता संडेला नांदूरला जाणार आहोत. संडे मंडे नांदूरला थांबू, मंडेला आम्ही दुपारनंतर परत मुंबईला जायला निघू. सो त्यासाठी म्हटलं आलो आहे आणि आज इथेच थांबतो आहे भाऊकडे. आणि आता उद्या आमच्या घरी जाऊ, तिथे थोडं साफसफाई वगैरे करू, एक दिवस थांबू आणि संडेला मॉर्निंग मग आम्ही नांदूरला जायला निघू. सो आता सगळेजण बाहेर गेलेले आहेत. पप्पा, मम्मी आणि भाऊ गेलेले आहेत. पप्पांना डॉक्टरकडे घेऊन, म्हणजे आज चेकअपला बोलवलेलं होतं. ऑपरेशन दोन्ही डोळ्यांचं झालं. सो आज फायनल चेकअपसाठी बोलवलेलं होतं. सो तिकडे गेलेत ते. आणि अमोल आणि प्रियंका वहिनीवरती आहेत, त्यांचं ऑफिसचं काम चालू आहे. वहिनी पण थोडी बिझी केकच्या ह्याच्यामध्ये. सो आता आम्ही पोरांना घेऊन आहोत. वासू आणि सारंग मस्तपैकी खेळत आहेत. सारंगची मोठी कार आहे आणि सारंग एवढा मस्तीखोर झालेला आहे. वासूची कार आहे मोठीवाली, त्याच्या बड्डेची. आणि वासूला तो अजिबात बसून देत नाही कारमध्ये. मी तुम्हाला दाखवते. एकटाच बसलाय ते बघ. त्याला उत्तर म्हणतोय आणि दरवाजा लावतोय. हां नाही नाही, हातात नाही घ्यायच्या बेटा. हां हां हे बघ, अशा पकड, अशा पकड. हातात नाही घ्यायच्या बेटा. आज तुझ्या आहे ना, तू बस जा, मी तुझा व्हिडिओ काढते. जा बस, तू व्हिडिओ काढ. मी तुझ्या हे बघ ना, तू येतोय व्हिडिओ मध्ये. बरं तू माझ्या व्हिडिओ काढ. हां अशा पकड पकड, खा जोरात पॅक पकड. हां अशा. हां चालू राहू दे. दिसते आत, तू दिसते. हाय, मी बसू? बाय बसू दे ना. आता बघ मी कशी दिसली, आता तू पण दिसशील. जा बरं बस. हां बस. आता बघा कसा काढेल त्याला. आता धक्का देईल त्याला. उतरवतो म्हणतो बसू नको कारमध्ये. आणि आता हा उतरला ना लगेच दरवाजा लावून घेईल. ते बघा असं मस्तीखोर झाला एवढूसा माझा पोरगा. आणि कार कोणाची ही? आणि कोण बसलंय? तुला बसून देत नाही ना?
हाय मस्तीखोर. हाय हाय फाय. लिपटीत लावली कोची लावली. सो हा भामटा माझा भाचा आहे. आम्ही आल्याला ह्यांना एवढी जोरात मिठी मारली, सारंगला मिठी मारली आणि माझ्याकडे आला पण नाही. का कधी आलाय? जास्त प्रेम आहे ना वासू. मग मगाशी हा आता मला मिठी मारतोय. सो ना मगाशी आहे ना आम्ही प्रियंका वहिनीकडे चाललो होतो वरती. हा तर आम्ही बघा हा बस हा बघ मला पे पक्का हे तर कोणचा कॅमेरा तू दिसतोय ना कॅमेरामध्ये. हे बघ मित्रांनो काय आहे मित्रांनो काय आहे? मी असं रंगला दाखवतो. हा थांब बॅक कॅमेऱ्यानं. वासू दादा शूट करणार आहे, थोडं समजून घ्या. हा बोल तुला काय बोलायचं. हॅलो आमचं का सारंग आलाय, आमचं का मामा प्यारा, आमचं का आत्ता प्याराय. आली आतू आलीये आत्ता आली आहे. आता मामा आम्ही enjoy प्यारी. करतोय. आम्ही एन्जॉय करतोय. हम्म. तुमचं नाव काय आहे? हॅलो हॅलो नाही फोन नाही भेटा तो. ओके आता आतूकडे देतो. सो त्याला कॅमेरा पाहिजे होता आल्यापासून, सो त्याच्याकडे थोडा वेळ दिला. मी काय बोलत होती विसरून गेले मी. हां आम्ही आलो तेव्हा त्याने अजिबात मला मिठी मारली नाही. मामाकडे गेला आणि सारंगकडे गेला. आता प्रियंका वहिनीचं कॉल आलं होतं चहा वगैरे घ्यायला या घरी वरती. सो आता जायचं होतं वरती, तर आम्ही निघालो. तर त्याला असं वाटलं की आम्ही चाललो आहे. तर तो मला तू प्लीज ना नको ना जाऊ, तो आमच्या घरीच थांब ना. मग त्याला म्हटलं मी तू आल्यावर मला भेटला नाहीस, तू मामाला मिठी मारली, तू सारंगला मिठी मारली आणि तू मला मिठी मारली नाही, आता मी जाते म्हटलं आरवी दीदीकडे. मग लगेच मला येऊन मिठी मारली त्याने. आता ऐकते इकडे येऊन मी काय बोलते तुमच्याशी. सो आज आमचा आहे पावभाजीचा प्लॅन. सो आता अमोल गेला आहे खाली सामान आणायला, मग पावभाजी वगैरे करू, जेवण वगैरे करू. मस्त ॲक्च्युली आज आम्हाला बाहेर पण जायचं होतं थोडंफार शॉपिंग करायला, पण सगळं प्लॅन फ्लॉप झाला. सो बघू आता पुढे काय काय होते कनेक्ट. तुम्हाला एक चॉकलेट पाहिजे आहे? एक चॉकलेट पाहिजे आहे का पाहिजे आहे? हाय हाय काय हाय? एक तुझं नाव सांग त्यांना, तुझं नाव सांग. तुमचं नाव काय आहे? अरे तुझं नाव सांग. माझं नाव आतू वासू आहे. आमच्या दोघांचं नाव सांगतोय, आत्तू आणि वासू. तुझं पूर्ण नाव सांग. प्रेसू ईसा सानप. प्रांशू विशाल सानप. येस. आता बाय कर सगळ्यांना. बाय. बाय. बोल आत्तूला फॉलो करा, आतूला फॉलो करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. Like. अरे त्याच्यावर सबस्क्राईब लाईक नाहीये. हा हे ते आता मी टीव्हीला बघणार ना तू, हा मग तेव्हा असणार की. हा सबस्क्राईब हा तो असं म्हणतो की कॅमेरामध्ये नाहीये. बघा किती हुशार आहे तो. कमेंट करो कर. हा कमेंट करा आणि सांग. मी तू बघतो ना तुझे व्लॉग रोज, हाँ तुला आवडतात. आप लाइक कमेंट कर देना. हा कर देना, समझे क्या. हाँ समझे. चलेगा बाय. चलो बाय. हा बघ टोपी बघ. हा सारंग का टोपी काढलीस ते बघ. काय आहे? समृद्ध पण याच्यात बिझी झालाय ना तिथे काय कवर. सो आता वाजले आहेत 9 आणि आम्ही चाललो आहोत मॅक्समध्ये. मी स्वेटर माझं विसरली आणायची आणि इथे खूप जास्त थंडी आहे. सो मला अजून एक स्वेटर घ्यायचं पण होतं तसं पण, तर म्हटलं तर जाऊयात. आरती वहिनीला पण घ्यायचं आहे. सो आरती वहिनी नाही आली. आता अमोल, मी, प्रियंका वहिनी आम्ही सगळे चाललो आहे आणि मग घरी येऊन जेवण करू. आरती वहिनीने मस्त पावभाजी बनवलेली आहे. शीतलताई आणि माधवदाजी पण आत्ताच आले. सो ते आता खाली भेटले मला, ते गेलेत वरती. मग आता आम्ही पटकन जाऊन येतो. सो कनेक्ट. सो आम्ही आता आलो आहोत इकडच्या मिनी मॉलमध्ये. इथे सगळ्याच गोष्टी आहेत. स्वतः बघतो कुठे कुठे काय काय आहे आणि अमोल मला शॉपिंग करवणार आहे. पळाला अमोल. सो इथे बघा लहान मुलांची मिनी राईड आहे. हा मुलगा आला तर बाहेर, त्याच्यातून हे पोरगी पण येते. चल बेटा तिला उचलून घे, जमेल का तिला. चलो आता वरती जातो. हे असं काहीसा मॉल आहे इथे. ही राईड बघा. खाली उतरली का. चलो ते आपले आले हो. तू सारंग बघा किती पळतो इकडे तिकडे. चल दुसरीकडे जाऊ, ट्रेंड्समध्ये जाऊ. चल बेटा. पॅन्टालून्स असेल का.
सो वेस्ट साईडला आलो, इथे पण नाही आहे काही ऑप्शन. सो आम्ही एवढं लेट आलो आहे ना, तर त्याच्यामुळे घाई बघतोय, दुसरं काही बघायलाच मिळत नाही आहे, फक्त स्वेटरच बघतोय. कलेक्शन छान छान होतं सगळीकडेच, पण मग आता काय बघितलं नाही, म्हटलं तर नंतर येऊ. स्वेटर मिळालं तर ठीक, नाही तर जाऊ, कारण की 9:30 वाजले, अजून घरी जाऊन आम्हाला जेवण पण करायचं आहे. भाऊचा कॉल आला होता, लवकर आम्ही जेवायचं वाट बघतोय. सो आता पॅन्टालून्समध्ये जातो, तिकडे काय आहे का बघतो. एकत्र पोचू. पण मग रात्री मुक्कामी आले असते असं म्हणते मी. इकडे या, इकडनं जाऊ एकत्र. व्हेरी गुड. चल आरू, बाय बाय फ्लँकिश, बाय, सी यू, बाय. लव यू. बाय बाय कर. चला टाटा. हो हो भेटूया संडेला. हो. साडीच घालणार आहेस ना? साडी की ड्रेस मिरवणुकीला? मला मेसेज कर. सो 11:15 वाजल्या आणि आत्ता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी जायला. 1 तास लागेल आता आम्हाला जायला. सो आता हा व्लॉग मी इथे एंड करते. व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय, गुड नाईट, बाय. कसं वाटलं बाय. चलो.